तर हाय हॅलो नमस्कार, मी आहे रेश्मा आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तसं तर हा व्हिडिओ गेल्या 2-3 दिवसापूर्वीचा आहे, म्हणजेच बुधवारचा आहे. त्यामुळे थोडासा लेट झाला आहे, त्याबद्दल सॉरी. सकाळी सकाळी ओवीचं मात्र काही उठणं झालं नव्हतं, म्हणून म्हटलं चला तिलाच उठूया. आणि जेव्हा घरात असा उजेड पडतो ना, त्यावेळी तिला लगेच जाग येते. आणि आमच्या हॉलमधली ही जी गॅलरी आहे ना, ती एवढी सुंदर आहे आणि याच्यामधून व्ह्यू पण एवढा छान दिसतो आणि हवा तर काही बोलायलाच नको. त्यामुळं ज्यावेळी मी या गॅलरीमध्ये जाते ना, त्यावेळी असं वाटतं की तिथंच बसून राहावं. म्हणूनच म्हटलं चला एक कप चहा घेऊया स्वतःसाठी, मस्त असा इथं एन्जॉय करायला. आणि या सोफ्यावरचे कवर ना तसे तर रोज नाही बदलावे लागत, कारण तसे कवर मला भेटत नाही आहेत. कोणाकडं काही लिंक वगैरे असेल तर मला द्या नक्की, कारण हे कवर मला चेंज करायचे आहेत. म्हणूनच आता ना आज चिकनचा बेत होता, कारण आज दुपारी चिकन घेऊन आले होते हे. तसं तर आमच्याकडं बुधवार आणि शुक्रवार हे 2 दिवस चालतात आणि आज होता बुधवार, म्हणूनच मस्त असा चिकनचा बेत करायचा ठरला होता. त्यासाठीच मी थोडंसं हळद आणि मीठ टाकून हे चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं सुरुवातीलाच. आणि मग एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा छान असा परतायला टाकला, जेणेकरून काय होतं, आपलं जे चिकन आहे ना तर ते व्यवस्थित वाफरलं जातं, त्याला छान असं पाणी सुटतं आणि त्यामुळं या चिकनची किंवा कुठल्याही नॉनव्हेजच्या रेसिपीची एक वेगळीच टेस्ट येते. आता मी सध्या फ्राय करायला घेते. आता फ्रायसाठी ना खोबऱ्या लसूणचा पहिला थोडीशी पेस्ट टाकायची, त्याच्यामध्ये मग आपण कांदा टोमॅटोची जी प्युरी करतो ना तर ती टाकायची. मग जे काही मसाले असतील आपल्या मसाले डब्यातले ते टाकायचे, छान असे तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे, जेणेकरून आपला मसाला एकदम व्यवस्थित असा शिजला जाईल. मग जी घरची चटणी असते तिखट होण्यासाठी तर ती टाकून घ्यायची. याच्यामध्ये मी काय करते, फ्राय करताना किंवा हा मसाला करताना त्याच्यामध्ये आपला जो रस्सा आहे ना मिठाचा, त्याच्यातले 1-2 पळी रस्सा टाकते, जेणेकरून छान असा मसाला होतो. तर याच्यातला निम्मा मसाला मी रश्श्यासाठी टाकते, कारण दोन्ही कामं मग लगेच होऊन जातात आपली, म्हणजे रस्सा पण होतो आणि त्याचबरोबर फ्राय पण होते. रस्स्यामध्ये आपल्याला हवं तेवढं गरम पाणी टाकायचं आणि मस्त असा रस्सा बनवून घ्यायचा. आता फ्रायसाठी याच मसाल्यामध्ये मी वाफलून ठेवलेलं चिकन जे बाजूला काढलं होतं ते टाकलेलं आहे, जेणेकरून आपली ही फ्राय आहे तर ती व्यवस्थित छान अशी होईल. थोडीसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त अशी फ्राय तर रेडी झालेली आहे. आता सर्व करायला घ्यायचे, पण सध्या आम्ही जातो आहे काही झाडं आणायच्यात, त्याचबरोबर डेंटिस्टकडं पण जायचं आहे, त्यामुळंच निघालेलो आहोत. आता आज पहिल्यांदा डेंटिस्टकडं किंवा दाताच्या दवाखान्यात जाते, त्यामुळे थोडीशी घाबरलेली आहे, कारण याच्या अगोदर कधी दाताच्या दवाखान्यात जाण्याचा योगच झाला नाही. पण ना गेले 5-6 महिन्यापासून माझी एक दाढ आहे ना तर ती जास्त दुखत होती आणि थोडीशी कीड पण लागली होती, म्हणून म्हटलं चला डॉक्टरकडून जाऊन येऊया. पण तिथं गेल्यानंतर खूप जास्त भीती वाटली, कारण हे सगळं साहित्य मी पहिल्यांदाच बघत होते. पण त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा जायचं होतं एका नर्सरीमध्ये, कारण काही झाडं घ्यायची होती. पण या नर्सरीमध्ये एक देखील झाड आम्ही नर्सरीमध्ये गेलो होतो पण झाड एक देखील भेटलं नाही. पण ना दाढेच्या दवाखान्यात गेलो होतो ना तर तिथं कीड काढली होती मला भूल देऊन. पण सध्या त्याच्यामुळे जरा बोलायला जड जाते, म्हणून आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.